रिक्षातून प्रवाशांना लुटणारी टोळी 24 तासात गजाआड. आडगाव पोलिसांची धडक कारवाई. बातमी नाशिक येथून. रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रिक्षासह लुटलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. नेमकी घटना काय? 4 मार्च 2026 रोजी दुपारी 1:30च्या सुमारास फिर्यादी प्रदीप धोंडूभाई कुंभार हे निलगिरी बाग परिसरात रिक्षाची वाट पाहत उभे होते. यावेळी एका रिक्षामधून आलेल्या तिघांनी त्यांना कुठे जायचे आहे असे विचारून रिक्षात बसवले. रिक्षा नांदूर नाका रिक्षा स्टँडच्या पुढे गेल्यावर निर्जन ठिकाणी आरोपींनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवला. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 10,500 रुपये किमतीचा मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेत आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी असा लावला छडा. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तपासासाठी पथक नेमले. गुन्हे शोध पथकाने परिसरातील 23 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित रिक्षाचा शोध घेऊन 3 आरोपींना ताब्यात घेतले. प्रशांत अशोक भारसाकळे, निवृत्ती उर्फ सोनू राजू जाधव, विजय भगवान मोरे, सर्व राहणार नांदूर नाका आडगाव. जप्त केलेला मुद्देमाल. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 1,20,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची रिक्षा किंमत 1,10,000 रुपये, 10,500 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेला लाकडी दांडा. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या टोळीने आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. वृत्तसंकलन रफिक सय्यद.